हॅलो फ्रेंड्स, आता आपण तुमचा प्रॅक्टिस सेट 5.3 हा प्रोबॅबिलिटी चॅप्टरमधील पाहणार आहोत. आता हा नवीन सिलेबस बेस्ड आहे. तर आता हा क्वेश्चन काय आहे? राईट द सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल्स पॉईंट एन ऑफ यस फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म अँड राईट नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी अँड नंबर ऑफ सी. म्हणजे इथं आपल्याला सिम्पल काय दिले, आपल्याला खाली एक्सपेरिमेंट दिला आहे आणि त्यात आपल्याला काय सांगितले, सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ येस तुम्ही तुम्ही फाईल म्हणजे तुम्ही राईट करा आणि नंतर त्याचे इव्हेंटसुद्धा तुम्ही लिहा आणि त्याचा नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी लिहा. आता सिम्पल आपला पहिला क्वेश्चन काय आहे, वन डायज रोल्ड. हा सिम्पल त्या सुरुवातीला आपण काय करायचे, त्याचा सॅम्पल स्पेस लिहूया. आता सॅम्पल स्पेस आपण डिनोट करतो यसने. आता काय लिहू शकता तुम्ही, वन डायज रोल्ड म्हणजे एक फासा टाकला तर आपल्याला काय मिळू शकतं, एक मिळू शकतो, 2, 3, 4, 5 आणि 6 यापैकी आपल्याला काहीही मिळू शकतं. आणि आता आपल्याला नंबर ऑफ येस आपला किती येणार, आपला यामध्ये जेवढे एलिमेंट आहेत तेवढे म्हणजे नंबर ऑफ येस बरोबर 6. आता सिम्पल आपल्याला पहिल्यांदा इव्हेंट काय आहे, इव्हेंट ए इवन नंबर ऑन अपर फेस, इवन नंबर ऑन अपर फेस म्हणजे सिम्पल काय झालं आपल्याला, आपला ए आता आपली फेवरेबल कंडिशन द्या. आपल्याला सांगितलं की आता इव्हेंट आपल्याला लिहायला सांगितलं आहे. आता इवन नंबर ऑन अपर पेज म्हणजे आता ह्यामध्ये अपर इव्हेंट इवन नंबर आपले काय आहेत, 2, 4 आणि 6. आता याचा नंबर ऑफ ए आपण कसं येणार, नंबर ऑफ ए इज इक्वल आपल्याला 3. आता आपला इव्हेंट बी, आता आपला इव्हेंट बी आहे काय आपला, ऑड नंबर ऑन अपर फेस, ऑड नंबर ऑन अपर फेस म्हणजेच काय असणार आपला, ऑड नंबर म्हणजे माहीत आपल्याला काय असतात. आता बी ऑड नंबर आपले काय आहेत, 1, 3 आणि 5 म्हणजे आपला एन ऑफ ए झाला आपला 3. आता इव्हेंट सी आपला काय, प्राईम नंबर ऑन द अपर फेस, इव्हेंट सी, इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन द अपर फेस, प्राईम नंबर ऑन दी. आता प्राईम नंबरमध्ये काय असतात की ज्या संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर. म्हणजे आता काय तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एक हा प्राईम नंबर नाही, हा तुम्ही लक्षात ठेवा फक्त. आता 2ला फक्त कशाने भाग जातो, 2ने आणि 1नेच. प्राईम नंबर म्हणजे काय असतात, त्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जातो म्हणजे आपला प्राईम नंबर झाला 2. 3ला सुद्धा फक्त 3ने आणि 1नेच भाग जातो आणि 5. आता 4ला 2ने भाग जातो, 1ने भाग जातो आणि 4ने सुद्धा भाग जातो, त्यामुळे तो प्राईम नंबर नाही. म्हणजे आपला प्राईम नंबर 2, 3 आणि 5 आले. आता याचा नंबर ऑफ सी आपला किती आला, 3. अशा प्रकारे हा तुमचा पहिला क्वेश्चन होता. तर चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा आपला क्वेश्चन आहे, 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आणि आता आपल्याला इथे इव्हेंट दिले आहेत. इव्हेंट ए आपल्याला काय दिलं आहे, द सम ऑफ द डिजिट ऑन अपर पेज इज द मल्टिपल ऑफ 6. दुसरा इव्हेंट आपला इव्हेंट बी, द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर पेज इज द मिनिमम 10. आणि तिसरा इव्हेंट आपला इव्हेंट सी, द सम ऑफ डिजिट ऑन द बोथ अपर पेसेस. इथं आपला आहे सेम, सॉरी इथं सेम आहे आपला. आता यावर आपण एक गोष्ट लक्ष ठेवा. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहायचा. आता सॅम्पल स्पेस काय असतं आपला, आता 2 डायस म्हणजे दोन डायस असतो आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळतं, 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6, नंतर 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5 आणि 2, 6. अशा प्रकारे 3, 1, 4, 1, 5, 1 आणि शेवट आपली संख्या येणार आहे 6, 4, 6, 5 आणि 6, 6. मध्ये तुम्ही या संख्या लिहू शकता, आपण हे पाहिले. आता म्हणजे आता नंबर ऑफ येस आपला किती आला, 36. आता सिम्पल आपल्याला इव्हेंट ए काय सांगितलं आपल्याला, इव्हेंट ए आपला किती आहे, द सम ऑफ डिजिट ऑन द अपर फेस इज अ मल्टिपल ऑफ 6. म्हणजे आपण असे आपले नंबर लिहित की त्याची सम का नाही मल्टिपल ऑफ 6 असावी. म्हणजे इथे तुम्ही कशी लिहू शकता, आता मी इथे तुम्हाला संख्या लिहून देतो म्हणजे तुम्हाला कळेल.
अशा प्रकारे मी जी संख्या लिहिली आहे, संख्या जरा थोड्या अडचणी वाटत असल्या तरी तुम्ही समजून घ्या, कारण हे तुम्हाला माहीतच आहे. फक्त आता मी तुम्हाला इथे आपल्याला थोडे अधिक माहिती व्हावी ह्यासाठी मी हे लिहिले. तर आता इथं काय आपलं इव्हेंट एक आहे, द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर पेज इज द मल्टिपल ऑफ 6. म्हणजे हे आपले जे ही संख्या लिहिली आहेत त्यांची सम 6ने मल्टिपल आहे ते आपल्याला लिहायचे आहे. आता 1 1 1 2 1 3 1 4 हे आपले ह्यांची सम आपली 6 येतच नाही. आता 1 5 1 5 1 6ची नाही येत, 2 1 2 2 2 3 2 4 2 4 नंतर 2 5 2 6 3 1 3 2 3 3. फक्त आपल्याला लिहायचे की 6ने मल्टिपल जाणाऱ्या संख्या लिहायच्या आहेत, म्हणजे त्याची सम 6 असावी, 6 किंवा त्याच्या मल्टिपलमध्ये असावी. 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6 5 नंतर 5 5 सॉरी 5 आणि 1 सॉरी नंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. अशा प्रकारे यांची सम आता याची 6 आहे, 6 6 6 6 आणि 12 म्हणजे या मल्टिपल 6मध्ये आहे, त्यामुळे आपला नंबर ऑफ आपला की त्याला 6 पॉईंट आहेत की त्याला 6ने मल्टिपल होणारी सम आहेत. आता आपला इव्हेंट बी आहे काय आपला इव्हेंट बी, द सम ऑफ द डिजिट अपर पेज इज द मिनिमम 10. म्हणजे यांची सम का नाही मिनिमम 10 असावी, पण 10पेक्षा जास्त नसावी. मग आपला इव्हेंट बी आपण कसं लिहू शकतो, आता इव्हेंट बी आपण कसं लिहू शकतो तर बघा, मिनिमम 10 असावी. आता मिनिमम 10 म्हणजे आता 10पेक्षा जास्त असावी पण 10पेक्षा कमी नसावी. म्हणजे आता आपल्याला कोणत्या संख्या मिळतात, 4 6 5 5 6 6 5 6 6 5 अँड 6 6. म्हणजे आपल्याला टोटल किती संख्या मिळाल्या, नंबर ऑफ बी बरोबर आपल्याला किती मिळाला 6. म्हणजे ह्यामध्ये 6 संख्यांची सम असणार आहे ती की 10पेक्षा जास्त असणार आहे. आता आपला इव्हेंट सी काय आपला, द सेम डिजिट ऑन द बोथ अपर पेसेस, द सेम डिजिट ऑन द बोथ अपर पेसेस. म्हणजे यामध्ये अशा संख्या की त्यांची का नाही त्यांची संख्या एकसारखी असाव्या. म्हणजे आता काय करायचं, काय कसं लिहू शकतो आपण, सी इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 4 4 5 5 किंवा 6 6. म्हणजे ह्यांची काय सेम आहे त्या संख्या, म्हणजे नंबर ऑफ सी कितीला आपला 6. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन 2 होता. आता आपला हा क्वेश्चन 3 आहे. आता क्वेश्चन 3 काय आहे, 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. म्हणजे ज्यावेळी आपण 3 कॉइन टॉस करेल त्यावेळी आपल्याला त्याचा सॅम्पल स्पेस द्यायचा आहे, आणि नंतर आपल्या कंडिशन दिली आहेत. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 2 हेड, कंडिशन फॉर इव्हेंट बी टू गेट नो हेड, कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. आता तुम्ही हे कसं लिहू शकता, आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण 3 कॉइन टॉस करतो त्यावेळी त्याचा सॅम्पल स्पेस काय असतो आपला एच 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 टी. हे आपण मागे पाहिले आहे, एच टी टी एच टी एच टी एच टी 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 एच टी एच एच टी टी टी. मग आपला नंबर ऑफ बेस आपल्या किती मिळाला 8. म्हणजे 3 कॉइन टॉस मिळाला आपल्याला हा सॅम्पल स्पेस मिळतो, आणि यामध्ये किती पॉईंट आहे 8. म्हणजे आपला एन ऑफ पेज झाला 8. आता आपली पहिली कंडिशन काय आहे, कंडिशन फॉर इव्हेंट ए ही काय आपली टू गेट ॲटलिस्ट 2 हेड, ॲटलिस्ट 2 हेड. म्हणजे कमीत कमी का नाही 2 हेड असावीत. आता याचा सॅम्पल स्पेस आपण कसं लिहू शकतो, ए इज इक्वल टू 2 हेड म्हणजे काय एच एच एच, कमीत कमी 2 हेड असावीत, जास्त असतील तरी चालतील. एच एच टी एच टी एच टी एच एच. म्हणजे आता आपल्या ह्याचा सॅम्पल स्पेस आपल्याला झाला एन ऑफ ए. तुम्ही ॲटलिस्ट मोज हा फरक लक्षात ठेवा. एन ऑफ ए बरोबर पाहिला 4. आता आपला कंडिशन फॉर इव्हेंट बी, कंडिशन फॉर इव्हेंट बी
आता कंडिशन फॉर इव्हेंट बी आपली काय, टू गेट नो हेड. म्हणजे आपल्याला काय सांगितलं कंडिशन, टू गेट नो हेड म्हणजे आपला कोणताही हेड नसावं. नो हेड सांगितलं आपल्याला कंडिशनमध्ये, नो हेड म्हणजे हेड सोडून आपण बाकी सगळे लिहू शकतो. म्हणजे आपलं फक्त काय ना टी टी आणि टी, म्हणजे आपला नंबर ऑफ बी की त्याला 1. आता आपल्या कंडिशन तिसरी काय कंडिशन आपली, कंडिशन सी. कंडिशन फॉर इव्हेंट सी, कंडिशन फॉर इव्हेंट सी ही कंडिशन आहे आपली, टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. म्हणजे आता आपल्याला काय सांगते, हेड ऑन सेकंड कॉइन म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावर आपला हेड असावा. म्हणजे आपण काय लिहू शकतो, एच एच एच, कारण ते सुद्धा दुसऱ्या कॉइनवर आपला काय हेड, एच एच टी. हा नाही का, इथे दुसऱ्यामध्ये टेल आहे आपला, हा सुद्धा टेल आहे, यामध्ये हेड आहे, टी एच टी 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 एच एच. अशा प्रकारे आपल्याला किती याला मिळाला, नंबर ऑफ सी किती मिळाला आपला 4. अशा प्रकारे आपला क्वेश्चन 3 होता. तर सर आता आपण क्वेश्चन 4 पाहूया. हा आता आपला क्वेश्चन 4 आहे. हा क्वेश्चन 4 काय आहे, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्मड युझिंग डिजिट्स 0, 1, 2, 3, 4 and 5 विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट्स. म्हणजे ह्या नंबरचा उपयोग करून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत आणि विदाउट रिपीटिंग ऑफ डिजिट नंबर्स, म्हणजे हे नंबर रिपीट होऊ नये अशी आपल्याला कंडिशन दिली आहे. आता इथे कंडिशन फॉर इव्हेंट ए काय आपला, द नंबर ऑफ फॉर्मड इज इवन. कंडिशन फॉर इव्हेंट बी काय आपला, द नंबर फॉर्मड इज डिव्हिजल बाय 3. आणि कंडिशन फॉर इव्हेंट सी काय आपला, द नंबर फॉर्मड इज ग्रेटर दॅन 50. सिंपल पहिल्यांदा आपण याचा सॅम्पल स्पेस लिहूया. एस इज इक्वल टू, आता या संख्या कशा तयार होत्या ते पहा, 10, 11 नसणार कारण ते रिपीट होते, 12, 13, 14, 15, नंतर 20, 21, 23, 24, 25, नंतर 30, 31, 32, 34 आणि 35, नंतर 40, 41, 42, 43 आणि 45, नंतर 50, 51, 52, 53 आणि 54. अशा प्रकारे आपल्याला टोटल संख्या मिळतील 25. एन ऑफ एस आपल्या की त्याला 25. म्हणजे विदाउट रिपीटिंग ह्या 2 अंकी संख्या किती तयार होतील, 25. आता आपण काय घेणार, कंडिशन घेऊया. कंडिशन फॉर इव्हेंट ए. आता आपला इव्हेंट एसाठी कंडिशन काय आपली, द नंबर फॉर्मड इज इवन. म्हणजे आपले नंबर फॉर्म होतात ते काय आपले इवन असणार आहे. इवन नंबर म्हणजे काय, ज्याला 2ने भाग जातो त्या, 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52 आणि 54. अशा प्रकारे आपल्याला किती संख्या मिळाल्या, नंबर ऑफ 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मिळाल्या. आपल्या एकूण संख्या किती मिळाल्या, 13. म्हणजे आपल्याला कंडिशन फॉर इव्हेंट द नंबर फॉर्म इज इवन किती आपल्याला 13 आहेत. आता आपण घ्या कंडिशन फॉर इव्हेंट बी. आता त्याची कंडिशन काय आपली, द नंबर फॉर्म इज डिव्हिजल बाय 3. आता यामध्ये जे नंबर तयार झाले ते 3ने डिव्हिजिबल असावे. म्हणजे यामध्ये 3ने भाग झालेल्या संख्या किती आहेत, 12, 15, 21, 24, 30, नंतर 42, 45, 51 आणि 54. ह्या सर्व संख्या 3ने भाग जाणार आहेत. किती आहेत बघूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे आपला नंबर ऑफ बी किती आला आपला 9. आता तिसरा पाहूया, कंडिशन फॉर इव्हेंट सी. द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. कंडिशन फॉर इव्हेंट सी काय आपला, नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. म्हणजे 50पेक्षा जास्त मोठ्या संख्या असणार किती आहेत, 51, 52, 53 आणि 54. ह्या आपल्या संख्या 50पेक्षा मोठ्या आहेत आणि याचा नंबर ऑफ सी किती आला आपला 4. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन 4 होता. हॅलो फ्रेंड्स, आता आपण हा तुमच्या एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये हा शेवटचा क्वेश्चन पाहणार आहोत. हा क्वेश्चन काय आहे,
वन कॉइन अँड वन डायर थ्रो सायमल्टेनियसली. म्हणजे एक कॉइन आणि एक डाय आपण सायमल्टेनियसली थ्रो केला आहे, तर डायस आहे आपला. आणि त्यामध्ये कंडिशन काय आहे आपल्याला, कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट हेड अँड ऑड नंबर. आणि कंडिशन ऑफ इव्हेंट बी काय आपले, टू गेट हेड ऑर टेल अँड इवन नंबर. कंडिशन फॉर इव्हेंट सी, द नंबर ऑन द अपर पेसेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. आता सिम्पल आपण पहिल्यांदा काय पाहूया, याची आपली सॅम्पल स्पेस लिहूया. आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण एक कॉइन आणि एक डायस थ्रो करतो त्यावेळी आपल्याला काय मिळू शकतं, H1, H2, H3, H4, H5, H6, T1, T2, T3, T4, T5 आणि T6 हे आपल्याला मिळू शकते. आता याचा आपला नंबर ऑफ इयर्स किती आपल्याला झाला, 12. आता आपण काय करणार, आता कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए. आता ही कंडिशन काय आपली, टू गेट हेड अँड ऑड नंबर. मग सांगितलं आपल्याला त्यामध्ये हेड असावं आणि ऑड नंबर असावा. मग आपल्याला काय यामध्ये मिळणार, H आणि 1, कारण एक हेड आहे आणि हे ऑड नंबर आहे, H3 आणि H5. अशा प्रकारे आपले ह्याचा नंबर ऑफ ए किती झाला, 3. आता कंडिशन फॉर इव्हेंट बी. फॉर इव्हेंट बी, आता ही कंडिशन काय आहे, टू गेट हेड ऑर टेल अँड इव्हन नंबर. म्हणजे आपल्याला हेड किंवा टेल असावं, पण त्यामध्ये आपला इव्हन नंबर असावा त्यासोबत. H2, H4, H6, T2, T4 आणि T6. मग आपला नंबर ऑफ बी किती आपल्याला झाला, 6. म्हणजे अशा प्रकारे आपला कंडिशन बीचा आपला नंबर ऑफ बी आपल्याला 6. आता सेवर कंडिशन आपली कंडिशन फॉर इव्हेंट सी. आता काय, नंबर ऑन द अपर पेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. म्हणजे आपल्याला नंबर 7पेक्षा मोठा असावा आणि त्यासोबत टेल असावी. आता आपल्या इथे कोणता दिसत नाही की तो नंबर 7पेक्षा मोठा आहे, त्यामुळे इथे आपल्याला नंबर ऑफ सी किती आपला 0. अशा प्रकारे हा तुमचा प्रॅक्टिस सेट 5.3 संपला आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.